सर्वांची फेवरेट आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी अशी पावभाजी कशी बनवायची आणि तीही अगदी सोप्या पद्धतीने झटपट. तर चला तर मग बघूयात पावभाजी बनवण्याची रेसिपी. पावभाजी बनवण्यासाठी मी 5 बटाटे घेतले आहेत, 1 वाटी वाटाणा, 1 वाटी बारीक चिरलेला फ्लॉवर, 1 वाटी सिमला मिरची तीही बारीक चिरून घेतलेली आहे, 1 वाटी बारीक चिरलेला गाजर, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा आणि 3 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे आणि लाल तिखट मसाला, मीठ आणि तसेच आलं लसणाची पेस्ट आणि आपला पावभाजी मसाला हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे. सर्वात प्रथम आता बटाटे मी जे मोठे होते ते 2 भागामध्ये कट करून घेतले आणि जे छोटे आहेत ते तसेच ठेवले तरी चालतात. आणि जे कट करून घेतलेलं आपलं गाजर आणि फ्लॉवर आहे, सिमला मिर्च, तसेच 1 वाटी जो आपण वाटाणा घेतलेला आहे, 1 टोमॅटो देखील आपण चिरून घेतलेला आहे, हा टोमॅटो देखील याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. आणि आता या सर्व भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये मी 1 ग्लास भरून पाणी ओतलेलं आहे आणि कुकर बंद करून मीडियम फ्लेमवरती कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या. भाज्या आपल्याला अगदी जास्त शिजवायच्या आहेत आणि भाज्या शिजून थंड झाल्यानंतर मॅशरच्या हेल्पनी सर्व भाज्या आपण एकसारख्या मॅश करून घेणार आहोत. सर्व भाज्या मी एकत्रच मॅश केल्या आहेत. आता कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकून बारीक चिरलेला कांदा आपण भाजेपर्यंत परतणार आहोत. तेलात कांदा छान परतला गेला की त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली आणि जी 3 टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती टोमॅटोची प्युरी देखील आपल्याला कांद्यासोबतच टाकायची आहे. ही कांद्यासोबतच प्युरी एकसारखी सर्व तेलामध्ये भाजून घ्यायची, कारण त्या टोमॅटोचा कच्चेपणा भाजीला लागू नये आणि चव जास्त वाढावी यासाठी ही टोमॅटोची प्युरी आपल्याला एकसारखी छान परतून घ्यायची आहे. जोपर्यंत या टोमॅटोचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत ही तेलामध्ये परतून घेतली. आता ही प्युरी व्यवस्थित भाजली गेली, याला तेल सुटले. आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. हळद 2.5 चमचे, पावभाजी मसाला आणि घरचं जे लाल तिखट आहे, घरचा लाल मसाला तो 2 चमचे, हे सर्व तेलामध्येच टाकून हे तेलासोबत आपण या प्युरीसोबत परतून घेणार आहोत. मसाला तेलामध्ये परतल्यामुळे मसाल्याचा कच्चेपणा लागत नाही आणि कलर देखील भाजीला खूप मस्त येतो. मसाले सर्व भाजून झालेले आहेत. आता ज्या मॅश करून शिजवून घेतलेल्या आपण भाज्या आहेत त्या भाज्या याच्यामध्ये घालणार आहोत. या भाज्या एकसारख्या अगदी बारीक करून घ्यायच्या आणि मग ही मॅश केलेली सर्व भाज्या आपण या मसाल्यामध्ये ओतायच्या. आणि आता आपल्याला किती घट्ट किती पातळ म्हणजे कन्सिस्टन्सी काय हवी आहे त्या कन्सिस्टन्सीनुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. मी 1 ते 2 ग्लास या मापाने मी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला हाय फ्लेमवरती याला उकळी आणायची आहे. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता उकळी आली की गॅस फ्लेम स्लो करून 5 ते 10 मिनिटं ही भाजी एकसारखी आपण शिजवून घेतली. एवढा मस्त भाजीचा सुगंध सर्वत्र पसरला गेलाय. आता नॉनस्टिक पॅन गरम करून त्याला आपण तूप लावणार आहोत आणि पाव ठेवून दोन्ही बाजूनी खमंग कुरकुरीत असा पाव तुपामध्ये आपण मस्त भाजून घेणार आहोत. आणि आता पावभाजी आपली खाण्यासाठी सर्व करण्यासाठी रेडी आहे. अगदी साध्या पद्धतीने कोणतेही एक्स्ट्राचे मसाले न वापरता घरच्या साहित्यामध्ये आणि कोणताही कलर न वापरता ही पावभाजी खायला अतिशय मस्त आणि टेस्टी लागते. तुम्ही देखील ही सिंपल रेसिपी एकदा नक्की बनवून बघा.